देशात सध्याच्या स्थितीला 4 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. सर्वात महत्त्वाची जी निवडणूक या 4-5 राज्यांपैकी होती ती बंगालमध्ये होती, कारण बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये काटेकी टक्कर आहे आणि त्यामुळेच या निवडणुकीची चर्चा देखील सर्वाधिक होती आहे. याच निवडणुकीबद्दल आपल्याला बोलायचं आहे, कारण त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय इलेक्शन कमिशनकडून आलेला आहे. इलेक्शन कमिशननं जो पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होत आहेत 2 टप्प्यामध्ये, पहिला टप्पा हा 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे, त्यानंतर 29 एप्रिलला दुसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे आणि 4 मे रोजी या सगळ्याच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर केले जातील, ज्यामध्ये पश्चिम बंगालचा सुद्धा निकाल लागेल. म्हणजे साधारण महिन्याभराच्या आत पश्चिम बंगालमध्ये कुठलं सरकार येणार याबद्दल स्पष्टता असेल. पण त्याआधी जो SIR कंडक्ट करण्यात आला होता देशभरामध्ये, त्यापैकी पहिल्या टप्प्यात 12 राज्यांमध्ये जो SIR झाला होता, साधारणतः 27 ऑक्टोबर 2025 रोजी SIRची जी अंमलबजावणी आहे ती सुरू करण्यात आली होती. त्या अनुषंगानं 28 फेब्रुवारी 2026ला निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालसाठीची जी पहिली अंतरिम यादी आहे ती जाहीर केली होती. त्यामध्ये साधारण पश्चिम बंगालमध्ये सुरुवातीला 7,66,00,000 मतदार होते, जे कमी होऊन 7,04,00,000च्या आसपास राहिले होते आणि साधारण 60,00,000 मतदार जे आहेत त्यांचं पुनर्परीक्षण किंवा जी SIRमध्ये प्रक्रिया राबवली गेली त्याच्यामध्ये त्यांना रिव्ह्यूसाठी पाठवण्यात आलं होतं, कारण त्यांची कागदपत्र पूर्ण नव्हती असं दावा इलेक्शन कमिशनचा होता. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये SIR जी प्रक्रिया आहे ती अत्यंत क्लिष्ट होती आणि जवळपास पश्चिम बंगाल सरकारचा असा दावाच होता किंवा ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेस असा आरोप करत होते की भाजपला मदतीसाठी ही प्रक्रिया राबवली जाते. भाजप या प्रक्रियेच्या माध्यमातून जे तृणमूल काँग्रेसचे मतदार आहेत त्यांची संख्या कमी करण्याचा डाव आहे असं देखील बोललं जात होतं. SIRच्या विरोधात स्वतः ममता बॅनर्जी देखील खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय होत्या. त्यांनी आवाज उठवला होता, दिल्लीमध्ये येऊन प्रदर्शनं केली होती इलेक्शन कमिशनच्या ऑफिसच्या बाहेर. त्यासोबतच त्यांनी हेही केलं होतं की सुप्रीम कोर्टामध्ये स्वतः त्यांनी स्वतःचे मत मांडलं होतं. स्वतः मुख्यमंत्री असताना सुप्रीम कोर्टामध्ये रिप्रेझेंट झाल्या होत्या वेस्ट बेंगॉलतर्फे. तर ही सगळी जी प्रक्रिया होती त्यामध्ये जे SIRमध्ये 60,00,000 नावं कमी झाली होती आणि ती रिव्ह्यू करण्यासाठी मग न्यायालयानं स्वतः पुढाकार घेऊन 700 न्यायालयीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती की या 60,00,000 नावांपैकी खरंच किती जेन्युइन नावं आहेत आणि किती फेक नावं आहेत ते तपासायचं होतं. आता ती 60,00,000 नावांपैकी जवळपास जे सुप्रीम कोर्ट आहे त्यांनी 33,00,000 नावं क्लिअर केलेली आहेत आणि साधारण 27,00,000 नावं पुन्हा त्यातनं बाद झालेली आहेत. आता पूर्वी जी 7,66,00,000 नावं होती त्यातून कमी होऊन 7,04,00,000 नावांची यादी जाहीर करण्यात आली होती 28 फेब्रुवारीला आणि आज जी यादी जाहीर करण्यात आलेली आहे तिच्यामध्ये साधारण 89,00,000 मतदारांची नावं कमी झालेली आहेत असं या यादीमध्ये दिसतंय. मतदारांची संख्या आता 7,66,00,000 वरून साधारण 6,77,00,000 कमी झालेली आहे. म्हणजे साधारण 89,00,000 मतदार हे पश्चिम बंगालमधले कमी झालेले आहेत. आता जे 89,00,000 मतदार कमी झालेत ते नक्की कुठले आहेत, तर जे 89,00,000 मतदार कमी झालेत त्याची एकंदरीत मतांच्या संख्येमध्ये तुलना करायची झाली तर जवळपास 11% 12%च्या आसपास मतं कमी झालेली आहेत आणि सरासरी प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय जर स्थिती पाहिली तर पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा मतदारसंघ आहेत. तर प्रत्येक मतदारसंघाची जर सरासरी आकडेवारी पाहिली तर एका मतदारसंघात तब्बल 30,00,000 नावं कटली आहेत किंवा कमी झाली आहेत असं दिसतंय, जी खूप मोठी संख्या आहे. कारण पश्चिम बंगालच्या 2021च्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर त्यामध्ये असं दिसून येतं की जवळपास 105 अशा जागा होत्या ज्या अत्यंत कमी फरकाने म्हणजे 5,000 ते 15,000च्या मार्जिननं ह्या जागा गमावल्या होत्या दोन्ही पक्षांनी, म्हणजे तृणमूल काँग्रेससुद्धा आणि भाजपसुद्धा. त्यामुळं फक्त 5 ते 15,000 फरकाने 105 जागा ज्या असू शकतात त्याची स्थिती बघितली तर हे 30,000 मतदार प्रत्येक मतदारसंघातून कट होणं खूप मोठी जी आहे ती खूप मोठी समस्या म्हणून म्हणा किंवा खूप मोठा एक निर्णय असल्याच्या कारणास्तव याच्याकडे बघितलं जात आहे. आता ही जी 89,00,000 नावं कमी झालेली आहेत त्यापैकी जवळपास 60% नावं म्हणजे 53,00,000च्या आसपास नावं ही फक्त 6 जिल्ह्यांमधून कमी झालेली आहेत. आता ते जिल्हे कोणते आहेत तर मुर्शिदाबाद, मालदा, उत्तर दिनापूर, 24 साऊथ परगणा किंवा त्यानंतर 24 नॉर्थ परगणा
आणि नाडिया या 6 जिल्ह्यांमध्ये तब्बल 60% नावं कमी झालेली आहेत. आता या जिल्ह्यांची एकंदरीत लोकसंख्येचा विचार केला किंवा या जिल्ह्यांचं कोणत्या पक्षाला समर्थन असतं याचा विचार केला तर असं दिसून येतं की मालदा आणि प्रेसिडेन्सी झोन या 2 झोनमधले प्रादेशांमधले हे पश्चिम बंगालच्या हे जिल्हे येतात आणि या जिल्ह्यांमध्ये 60% नावं कमी झालेली आहेत एकूण 89 लाख मतदारांपैकी. त्यामुळं आणि हे दोन्ही जे रिजन्स आहेत मालदा झोन आणि प्रेसिडेन्सी झोन हे तृणमूल काँग्रेसचे स्ट्रॉंग होल्ड समजले जातात. त्यामुळं याचा सर्वाधिक फटका सुरुवातीला एकतर तृणमूल काँग्रेस पक्षाला बसणार आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे मालदा रिजनमध्ये जे मथुआ कम्युनिटी आहे जे बंगालमधून आलेले हिंदू स्थलांतरित आहेत 1971च्या युद्धादरम्यान किंवा त्याच्या आधीसुद्धा आले होते. ते सगळे जे मथुआ कमिटी म्हणून राहतात त्यांचं देखील सर्वाधिक मोठ्या प्रमाणात नावं कमी झाल्याचं दिसून येत आहे. या सगळ्या ज्या नाडिया जिल्ह्यामध्ये यांची मोठ्या संख्येनं ही लोकं राहतात आणि नाडिया जिल्ह्यामध्ये साधारण 77.86 म्हणजे 78% आसपास नावं कमी झालेली आहेत. त्यामुळं हा देखील एक फटका आहे आणि मथुआ समाज असं समजलं जातं की मोदी किंवा भाजप यांच्या पाठीशी असलेला पाहायला मिळालेला आहे. त्यांच्याच समाजातील एक मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळात देखील आहेत. त्यामुळं असं बोललं जात होतं की फक्त TMCला फटका बसेल पण त्यासोबत नाडिया जिल्ह्यातली जर आकडेवारी पाहिली तर त्याचा फटका भाजपला देखील बसू शकतो अशी सुद्धा शक्यता दिसून येते. यानंतर ज्या जिल्ह्यांमध्ये मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे ते जिल्हे बघितले तर साधारणतः ते सगळे जिल्हे हे जवळपास पश्चिम बंगालच्या बॉर्डरवर असल्याचं दिसून येतं आणि त्यामुळंच असं बोललं जातं की यामध्ये काही घुसखोरांची संख्या आहे का किंवा अजून काय त्याच्यामध्ये अँगल्स असू शकतात. पण निवडणूक आयोगाने सांगितलंय त्याप्रमाणे सर्वाधिक संख्या जी कमी झालेली आहे ती मृत मतदारांची आहे. त्यानंतर काही स्थलांतरित आहेत त्यांची संख्या आहे. काही जणांनी इतर ठिकाणी आपली नावं वळवलेली आहेत त्या संदर्भातले सुद्धा काही मतदार आहेत. त्यामुळे हे एवढे मोठी संख्या जी आहे ती कमी झाल्याचं दिसतंय. पण तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात संख्या ही घुसखोरांची असू शकते असं देखील बोललं जात आहे. आता त्यांच्यावर काय कारवाई होते इलेक्शन कमिशन ही आकडेवारी होम मिनिस्ट्रीला देतं का आणि होम मिनिस्ट्री त्याच्यावर काही कारवाई करतं का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये हुगळी जिल्हा आहे त्यानंतर पूर्व वर्धमान आणि पश्चिम वर्धमान ही सुद्धा जिल्हे आहेत. आपण सुरुवातीला जे मुर्शिदाबाद मालदा उत्तर दिनापूर 24 नॉर्थ परगणा 24 साऊथ परगणा याबद्दल बोललो नाडिया जिल्ह्याबद्दल बोललो. या सगळ्या जिल्ह्यांची जर आपण एकंदरीत आकडेवारी बघितली तर मोठ्या प्रमाणात इथून मतांची जी आहे ती घट झालेली आहे आणि ही सगळे जिल्हे जवळपास बहुतांश जिल्हे यापैकी हे साधारणतः पश्चिम बंगालच्या जे बॉर्डर एरिया आहे म्हणजे बांगलादेश सोबत लागून जो एरिया आहे त्या भागातून येतात. त्यामुळे ही सगळे मतदार कमी झाल्याचा फटका TMCला प्रामुख्याने बसू शकतो अशी देखील शक्यता वर्तवली जाते. त्यामुळेच आपण म्हणतोय की आजचा जो SIRच्या संदर्भातला इलेक्शन कमिशनचा जो निर्णय आहे इलेक्शन कमिशनने जी पहिली यादी जाहीर केलेली आहे आता ही जी यादी आहे ती 23 एप्रिल रोजी जे मतदान होणार आहे पहिल्या टप्प्यातलं फक्त त्यासाठीची आहे. दुसऱ्या टप्प्यातलं जे मतदान 29 एप्रिलला होणार आहे त्यासाठी 9 एप्रिलपर्यंत अजूनही आपलं नाव तपासून घेण्याची किंवा त्या विरोधात अपील करण्याची तारीख 9 एप्रिलपर्यंत अजून आहे. जे ज्युडिशियल अधिकारी सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेले आहेत 700 त्यांच्याकडे जाऊन तिथले मतदार आपलं नाव पुन्हा तपासू शकतात. त्यांच्याकडे जाऊन अर्ज करू शकतात आणि आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही याची खात्री करून घेऊ शकतात आणि नसेल तर त्यांच्याकडे अपील देखील करू शकतात. त्यामुळं आत्ता तरी असं वाटत असलं की 89 लाख नावं कमी झालेली आहेत. अजून 9 एप्रिलपर्यंत यातली किती नावं पुन्हा मतदार यादीमध्ये येतात या संदर्भात सुद्धा काही क्लॅरिटी 9 तारखेपर्यंत मिळू शकते. आता जी नावं कमी झाली आहेत त्याचा सर्वाधिक फटका TMCला बसू शकतो असं आपण म्हणतोय. तर ते कशाच्या आधारावर तर पश्चिम बंगालमध्ये साधारण 27% मुस्लिम पॉप्युलेशन आहे. त्यापैकी आपण ज्या जिल्ह्यांची आत्ता यादी वाचली त्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम पॉप्युलेशन राहते. त्यासोबतच 112च्या आसपास मुस्लिम डॉमिनेटेड सीट्स आहेत आणि त्यापैकी 106 जागा या TMCने जिंकल्या होत्या 2021 साली. आणि त्यासोबतच प्रेसिडेन्सी झोन जो आहे तिथे साधारण अर्बन किंवा मिडल क्लास आणि भद्रलोक जे साधारण TMCचे समर्थक समजले जायचे तिथे 108 जागा आहेत आणि यापैकी 95 जागा 2021 साली TMCने जिंकल्या होत्या. आणि या दोन्ही जागांवर किंवा मालदा रिजन प्रेसिडेन्सी रिजनमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांची घट झालेली आहे आणि हे दोन्ही रिजन तृणमूल काँग्रेसचे स्ट्रॉंग होल्ड म्हणून समजले जातात. त्यामुळं पुन्हा आपण म्हणतो की याचा सर्वाधिक फटका हा TMCला बसू शकतो. आता यासोबतच जर आपण बघितलं की मतं कमी झालेली आहेत यासोबतच अर्बन रिजनमध्ये किंवा मिडल क्लासमध्ये आणि भद्रलोकांमध्ये जी TMCची इमेज आहे ती सुद्धा खालावलेली आहे. त्याचे काही प्रमुख कारणं देखील सांगितले जात आहेत. म्हणजे RG-कार मेडिकल कॉलेजमध्ये ज्या प्रकारे एका डॉक्टर तरुणीची तिच्यावर बलात्कार झाला त्यानंतर तिची हत्या करण्यात आली ते प्रकरण पूर्णपणे कलकत्ताच्या शहरामध्ये घडलं. ते
प्रकरण खूप जास्त गाजलं आणि त्याच्यामध्ये या सगळ्या लोकांचा, शहरी लोकांचा, भद्रलोक जे समजले जातात त्या सगळ्यांचा समावेश होता. सरकारच्या विरोधातला त्यांचा अँगरसुद्धा दिसून आला होता. याच तरुणीच्या आईला भाजपनं निवडणुकीच्या मैदानात उतरवलेलं आहे. हे सगळं एनकॅच करण्यासाठीच ही भाजपची रणनीती असल्याचं सांगितलं जाते. याशिवाय पश्चिम बंगालमध्ये जी आर्थिक विकास आहे तो अत्यंत कमी आहे. नवीन कुठल्याही फॅक्टरीज येत नाही आहेत. बेरोजगारीचा दर आहे खूप मोठा आहे. त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेची जर स्थिती बघितली तर ती सुद्धा अत्यंत खालावलेली आहे. ही सगळी कारणं या सगळ्या शहरी मतदारांना भाजपकडं मतदान करण्यासाठी किंवा भाजपला मतदान करण्यासाठी परावृत्त करू शकतात असं देखील शक्यता बोलून दाखवलेली जाते. यासोबतच आणखी एक महत्त्वाचं कारण सांगितलं जातं टीएमसीची एकतर जागा कमी होण्याचं किंवा टीएमसीच्या मोठ्या पराभवाचं, ते म्हणजे मुस्लिम मतदारांची नाराजी. इथे आपण बघितलं पाहिजे की साधारण 112 अशा जागा आहेत जिथं मुस्लिम संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे किंवा त्या सीट्स मुस्लिम डॉमिनेटेड आहेत. आता मुस्लिम डॉमिनेटेड म्हणजे काय म्हणतोय आपण, तर साधारण 25% जास्त किंवा 25% त्या विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या असते. तर या सीट्स जर पाहिल्या तर तिथे साधारण मुस्लिमांना एकतर भाजपच्या भीतीनं ते टीएमसी किंवा तृणमूल काँग्रेसला मतदान करत होते. याच्या आधी ते डाव्या पक्षांसोबत होते किंवा त्याच्या आधी काँग्रेससोबत होते. पण 2016 नंतर जवळपास यात 27% मुस्लिम पॉप्युलेशनपैकी 20 ते 25% मुस्लिम लोकसंख्या ही टीएमसी म्हणजे तृणमूल काँग्रेसकडे, ममता बॅनर्जी यांना मतदान करत होती. पण त्याच प्रमाणात जर त्यांचे जे संख्या म्हणजे प्रतिनिधित्वाची संख्या बघितली तर ती अत्यंत कमी राहिलेली आहे. म्हणजे तृणमूल काँग्रेसमध्ये जे आमदार, खासदार किंवा नेते घडतायत ते मुस्लिम समाजातून प्रामुख्यानं येत नाही आहेत. त्यांचं एकतर हे राजकीय प्रतिनिधित्व कमी आहे, त्यासोबतच त्यांचं जे राज्य सरकारांमध्ये नोकऱ्या मिळतात तिथलं देखील प्रतिनिधित्व अत्यंत कमी आहे. साधारण फक्त 6% त्यांना राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व मिळतं, जेव्हा त्यांची लोकसंख्या ही 27% आहे. हे देखील एक प्रमुख कारण सांगितलं जाते मुस्लिम लोकसंख्येच्या नाराजीचं. यासोबतच आपण अजून काही गोष्टी बघितल्या तर त्यामध्ये असं दिसून येतं की मुस्लिम समाजात बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड आहे, राजकीय प्रतिनिधित्व नाही आहे, सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थान नाही. जे आपण बोललो, फक्त राज्यातल्या नोकरशाहीच्या 6% संख्या ही मुस्लिम मतदारांची आहे. या मागच्या काही काळामध्ये 2021च्या नंतर तृणमूल काँग्रेस सरकारने एक अजून महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता, तो ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात. राज्य सरकार जे ओबीसीचं आरक्षण देतं त्यामध्ये त्यांनी सब क्लासिफिकेशन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये ओबीसी ए आणि ओबीसी बी अशी 2 कॅटेगरी करण्यात आल्या होत्या. ओबीसी ए मध्ये साधारण 10% आरक्षण देण्यात आलं होतं आणि ओबीसी बी कॅटेगरीमध्ये असलेल्या जातींना 7% आरक्षण देण्यात आलं होतं. आता यामध्ये सब क्लासिफिकेशन जे झालं होतं ते मुस्लिम समाजातल्या ओबीसी जातींचं झालं होतं आणि सगळ्याच म्हणजे समाजातल्या, पण त्या प्रामुख्यानं मुस्लिम समाजातल्या जे ओबीसी जाती होत्या त्यांचं आरक्षण या सब क्लासिफिकेशनमुळे कमी झालं. जे ओबीसी बी प्रकारचं क्लासिफिकेशन आहे ज्याच्यामध्ये 7% आरक्षण आहे, त्यात हे प्रामुख्यानं मुस्लिम समाज जो आहे त्यांच्या लोकसंख्या येत होती आणि आरक्षण 1% कमी झाले. त्यामुळे शिक्षण आणि नोकऱ्या याच्यामधलं मुस्लिमांचं प्रमाण जे आहे तेही कमी झालं. ही प्रामुख्यानं बाब जी आहे ती असदुद्दीन ओवैसी यांच्या MIM पक्षानं ओळखली. त्यांनी तिथले जे स्थानिक आमदार आहेत हुमायून कबीर, जे कधी काळी टीएमसीमध्ये होते, त्या टीएमसीच्या हुमायून कबीर यांनी जो पक्ष काढलाय त्या पक्षासोबत त्यांनी जुळवून घेतलं. आम जनता उन्नयन पार्टी असं त्यांनी त्या पक्षाला नाव दिले. त्या पक्षासोबत MIMच्या असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाने युती केली आहे आणि ते दोघंही मुस्लिमांचे जो रोष आहे तो इनकॅच करण्याचा प्रयत्न करतायत. त्यानुसार आपल्याला तिथे कशा प्रकारे काही जागा मिळू शकतात यासाठी हे दोघंही प्रयत्न करतायत. आणि हा जो डेंट आहे तो जर बसला टीएमसीच्या मतांमध्ये मुस्लिमांचा, तर मात्र ही निवडणूक टीएमसीसाठी अत्यंत कठीण होऊ शकते. यासोबत काँग्रेस देखील प्रयत्न करते. काँग्रेस वेगळी लढतीये, लेफ्ट वेगळं लढत आहे आणि असदुद्दीन ओवैसी आणि हुमायून कबीर यांचे जो युती आहे ती वेगळी लढतीये. तर या सगळ्यांमध्ये मुस्लिम मतांचं विभाजन झालं तर मात्र ही निवडणूक टीएमसीसाठी कठीण जाऊ शकते आणि ही सगळी आकडेवारी त्याला पूरक ठरताना दिसते. पश्चिम बंगालच्या या निवडणुकीमध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे तो म्हणजे सुरक्षेचा. 2021ची जर विधानसभा निवडणूक बघितली आपण तर त्यामध्ये पोस्ट पोल व्हायलन्स जो होता तो मोठ्या प्रमाणात झाला होता. जे भाजप समर्थक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये टीएमसीच्या समर्थकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. त्यांच्या विरोधात अत्याचार झाल्याच्या घटना देखील झाल्या होत्या. सुप्रीम कोर्टामध्ये ती केस अजूनही सुरू आहे. तशा प्रकारचा व्हायलन्स यावेळी होऊ नये यासाठी इलेक्शन कमिशननं सुद्धा खास काळजी घेतलेली दिसते. आता या सगळ्याला सुप्रीम कोर्टाच्या
आधीच्या काही निर्णयांची सुद्धा जोड आहे. त्यामुळं काय होतं आहे तर यावर्षी निवडणुका ज्या आहेत त्या अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने होतील, कुठल्याही प्रकारचा व्हायलन्स खपवून घेतला जाणार नाही असं निवडणूक आयोगाने सुद्धा सांगितलं आहे आणि त्यांना सुप्रीम कोर्टाचे सुद्धा तसे आदेश आहेत. यामध्ये काय तर 2,40,000 CAPFचे जवान जे आहेत ते निवडणूक आयोगानं तैनात केलेले आहेत. साधारण 2400 कंपन्या CAPFच्या या सध्या पश्चिम बंगालमध्ये आहेत. याची तुलना जर आधीच्या निवडणुकीच्या सोबत केली तर 2021 मध्ये जवळपास फक्त 725 CAPFच्या कंपन्या या बंगालमध्ये होत्या. म्हणजे 1 लाखाच्या आसपास जवान हे CAPFचे बंगालमध्ये होते निवडणुकीच्या दरम्यान. पण यावेळी मात्र 2,40,000 जे CAPF जवान आहेत ते निवडणुकीसाठी किंवा तिथे कुठल्याही प्रकारचे व्हायलन्स होणार नाही यासाठी पश्चिम बंगालमध्ये असणार आहेत. त्यामुळे यावेळची निवडणूक ही शांततेत पार पडेल अशी शक्यता बोलून दाखवली जाते. हे देखील एक महत्त्वाचं कारण ठरणार आहे की जे मतदार TMCच्या भीतीनं मैदानात येत नव्हते किंवा मतदानाला येत नव्हते ते सगळे मतदारसुद्धा यावेळी मतदान करतील. मतदाराचा टक्का देखील वाढेल आणि मतदारांमध्ये जर ॲश्युरिटी असेल, आपल्या रक्षा होईल किंवा आपण मतदान केल्यानंतर सुरक्षित राहू ही जेव्हा मतदारांमध्ये भीती नसेल तेव्हा मोठ्या प्रमाणात मतदान करायला बाहेर येतील आणि यावेळी पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन होईल अशी शक्यता यामुळेच निर्माण झालेली आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय, त्यानंतर इलेक्शन कमिशननं जे SIR आहे ते जाहीर केलेले आहे, त्याची पहिली यादी 23 तारखेसाठीची मतदार यादी फ्रोझन झालेली आहे. त्यानंतर 29 तारखेची जी 29 तारखेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठीची मतदार यादी 9 एप्रिलला फ्रीज केली जाईल. या सगळ्या संदर्भात आपल्याला काय वाटतं, खरंच या सगळ्या प्रिकॉशन्समुळं पश्चिम बंगालमधली ही जी निवडणूक आहे ती व्हायलन्स फ्री होईल का? त्यासोबतच इलेक्शन कमिशन, सुप्रीम कोर्ट यांच्या या निवडणुकीमधील रोलबद्दल आपल्याला काय वाटतं या सगळ्या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि पश्चिम बंगालसोबतच इतरही ज्या राज्यांमधल्या निवडणुका सुरू आहेत त्या सगळ्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी द ऑड इव्हनला लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑन पॉईंटमध्ये आज इथेच थांबूयात. उद्या नवीन विषयासह पुन्हा भेटूया. धन्यवाद.